वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। पवार साहेबांचं आपल्याला माहिती आहे की सकाळपासून शेड्यूल ठरलेलं असतं। पवार साहेबांनी त्यांना वेळ दिलेली नव्हती अशी माहिती आहे। अर्ध्या तासापासून भुजबळ साहेब वेटिंगवरती। पवार साहेबांना सकाळपासून अनेक नेते भेटायला येत असतात किंवा त्यांचा नियोजित कार्यक्रम ठरलेला असतो। त्यामुळे आता बरीच चर्चा सुरू झाली की नाही साहेब भेटतील की नाही। मला असं वाटतं की आपण थोडा वेळ सगळेच वाट बघूया ना, कारण का आपण सगळे पुण्यात आहोत। आपल्या ब्रिज आणि ट्रॅफिकचा प्रश्न हा खूप गंभीर आहे। मुंबईत काय चाललंय हे तासाभरात कळेलच आपल्याला। पवार साहेब बोलताना असं म्हणाले होते की भुजबळ साहेब ज्यावेळेस अजितदादा बाजूसोबत गेले, मला सकाळी फोन केला की मी काय चाललंय हे बघून येतो। जे भुजबळ साहेब गेले ते परत आलेच नाहीत, मात्र त्यानंतर ही पहिली भेट होते। म्हणजे पवार साहेब आणि भुजबळांमध्ये काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं उत्सुक असं असेल। मी तुम्हाला खरं सांगू, आत्ता मला कात्रजच्या ट्रॅफिक शिवाय दुसरं काहीच सुचरत नाहीये। मला तो प्रश्न आधी सोडवायचा आहे आणि योगायोगाने तो पण कात्रजचाच चौक आहे। मी चौक म्हणले, मी घाट नाही म्हणले। महायुतीचे ते अत्यंत महत्त्वाचे घटक आहे। कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब असा घेणार नाही जो महायुतीला डॅमेज करेल। भुजबळ साहेब उलट महायुती कशी एकत्र राहील, ती कशी एकजूट राहील याचा प्रयत्न नेहमीच करतात। आणि मला असं वाटतं की शेवटी शरद पवार साहेबांना भेटणं यामध्ये काही, आम्ही अनेक वेळा भेटलो आहे शरद पवार साहेबांना, त्यामुळं काही असे विषय असतात की वरिष्ठाचं मार्गदर्शन राज्याकरता घ्यावं लागतं। काही मला वाटतं या भेटीमध्ये असं काही राजकीय समजू नये। कोणत्या कामाच्यासाठी ते भेटीला गेलेले आहेत, कोणत्या विषयासाठी भेटीला गेलेले आहेत। अर्थात आपल्याला सर्वांना माहिती आहे की भुजबळ साहेबांनी यापूर्वी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम केलेलं आहे। माननीय पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत। आता भुजबळ साहेबच सांगतील की कोणत्या कामाच्यासाठी किंवा कोणत्या विषयासाठी पवार साहेबांच्या भेटीला ते गेलेले आहेत। सर्वपक्षीय बैठकीसाठी बारामतीतून फोन गेला म्हणून विरोधक आले नाही असं म्हणतात। शरद पवारांकडे भुजबळांचा इशारा होता। मला माहीत नाही, मला वाटतं या सगळ्या संदर्भात भुजबळ साहेबांना काय शरद पवार साहेबांचा चांगला अभ्यास आहे, त्यांनी त्या पद्धतीनं वक्तव्य केलं असेल। तुम्हाला असं वाटतं की शरद पवारांनी फोन केला असावा? कोणाला? विरोधकांना काही जाऊ नका सर्वपक्षीय बैठकीत? नाही, बिलकुल नाही।